नमस्कार. प्रहार डिजिटलच्या नारायणी नमोस्तुते या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मी अनघा मनपूर्वक स्वागत करते. वेगळ्या वाटेवरून चालणाऱ्या महिलांची आपण मुलाखत घेतोय, त्यांची ओळख करून घेतोय. रत्नागिरीमध्ये अशा अनेक जणी आपल्याला भेटल्या, पण पत्रकारिता क्षेत्रामध्ये अनेक जणी आहेत ज्या वेगळ्या वाटेवरून चालत आहेत. त्यातल्याच माझ्या मैत्रिणी आज इथे आपल्याला भेटायला आलेल्या आहेत. मी ओळख करून देते. रत्नागिरीतलं पहिलं दैनिक रत्नभूमीच्या संपादिका धनश्री पालांडे मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. दैनिक सकाळमध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणारी आणि स्वतःचं आता रत्नदुर्ग नावाचं पोर्टल सुरू करणारी कोमल कुलकर्णी कळंबटे. नमस्कार मॅडम. आणि दैनिक पुढारीच्या आवृत्ती प्रमुख आणि राज्य ॲक्रिडेशन समितीच्या सदस्या जान्हवी पाटील. तुमचंही स्वागत. नमस्कार. आणि आपल्या समवेत आहेत तरुण भारतच्या प्रतिनिधी विभा कदम. नमस्कार. रत्नागिरीतल्या या महिला पत्रकारांना तुम्ही सगळेच जण ओळखत असाल, कारण त्यांनी तितकं कामच केलेलं आहे. पण त्यांच्या या कार्याची, ह्या कामाची सुरुवात कशी झाली हे आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. आणि ही त्यांनी वेगळी वाट निवडताना अर्थातच अनंत अडचणी आल्या असेल. त्याचा सामना कर इतकी वर्ष या क्षेत्रात टिकणं हे सुद्धा एक आव्हानात्मक काम आहे. आणि खूप अभावाने अशा गोष्टी आढळतात की पत्रकारिता सारख्या क्षेत्रामध्ये टिकून राहणं, आणि ह्या महिलांनी ते करून दाखवलंय. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मॅडम, पहिला प्रश्न मी आपल्याला विचारते की पत्रकारितेची सुरुवात तुमची कशी झाली आणि रत्नभूमीच्या संपादिका तुम्ही झाला, तर तो कशी सुरुवात तुम्ही केलीत? झालं असं की 1990 माझं लग्न झालं. आणि लग्न झालं त्यावेळेला धनंजय पालांडे हे दैनिक रत्नभूमीचे संपादक मालक त्यावेळेला होते. 1967 साली दैनिक रत्नभूमी माझे सासरे कैलासवासी भिकाजीराव पालांडे यांनी काढलं होतं. अर्थातच ज्यावेळेला मुलाची चौकशी झाली त्यावेळेला ह्या सगळ्या आम्हाला माहिती कळल्या होत्या, परंतु पत्रकारितेशी किंवा पेपरशी असा संपर्क नव्हता. कारण लहानपणापासून एकच वर्तमानपत्र वाचत होते, ते म्हणजे महाराष्ट्र टाइम्स. त्यामुळे अजून पेपर जगात आहेत हे मला माहितीच नव्हतं तोपर्यंत. 89 साली एक लग्न होतं म्हणून मी रत्नागिरीमध्ये आले होते आणि रत्नभूमीचा अंक त्यावेळेला तो आमच्या लग्नघरामध्ये आला होता. आणि तो एकच 2-3 प्रती एकदम आणल्या होत्या. तेव्हा मी तो दुसरा पेपर बघितला की हा म्हणजे पेपरमध्ये असं आलेलं आहे वगैरे. तेव्हा त्या बातम्या वाचल्या गेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी इतकं लक्ष दिलं नव्हतं, कारण काय संबंधच नव्हता. 90 साली ज्या वेळेला लग्न होऊन आले त्यावेळेला वर्तमानपत्र, मशिनरी, तो व्यवसाय म्हणून पहिल्यांदा माझी रत्नभूमीशी ओळख होत होती. अर्थातच त्याच्याबरोबर जवळ जाण्याचा योग असा आला की माझं जे शिक्षण मी घेतलं होतं ते व्होकेशनलच होतं. आणि मला वाटलं होतं की मला इथे त्या पद्धतीची नोकरी मिळेल, पण लगेचच उजेडात असं आलं की मला ती नोकरी मिळू शकत नव्हती. कारण एकच दिवस विचार मी केला आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या मिस्टर सांगितलं की नाही, मला पेपरमध्ये ऑफिसमध्ये बसायचं आहे आता. आणि त्यांना ते फार आवडलं ही गोष्ट की एकदम एका दिवसात हा चेंज माझ्यामध्ये झाला. आणि मी लगेचच पेपरमध्ये बघेन, तर म्हटलं मला शिकवा तुम्ही. आणि पहिले गुरु माझेच मिस्टर होते धनंजय पालांडे, आणि त्यांनी मला तिथनं सुरुवात केली शिकवायला. कालांतरानं खेळे जुळवणी हा त्यावेळेला विषय होता, त्यामुळे तो होणं अवघड होतं. कारण लगेचच माझं ज्यावेळेला ऑफिसमध्ये येणं जाणं वाढलं, कामगारांचं कसं वर्तन होतं ते बघितल्यानंतर एकंदर लक्षात आलं माझ्या की ते काय तितकंसं बरोबर नाही आहे. आणि मग थोडासा माझा आवाज चढत गेला त्यांच्यावर, आणि त्याचा परिणाम असा झाला की एक इल्लिगल संप त्यावेळेला केला गेला पहिल्याच वर्षी. म्हणजे मी लग्न होऊन आल्यानंतर म्हणजे मालक म्हणून कोणतरी आलं, ह्याचं ते कामगारांना आवडलं नव्हतं त्यावेळेला. आणि मग त्यावेळेला इतकी अवस्था वाईट झाली की कोल्हापुरातनं पेपर छापून आणायला लागला होता. 2:30 वाजताच्या गाडीवर कोल्हापुरातनं पेपर पुणा गाडीवर टाकला जायचा आणि पहाटे 5 वाजता तो रत्नागिरी ST स्टँडवर यायचा. तिथे मी जायचे, तिथून मी ते पेपर गोळा करायचे, तिथंच त्याची पार्सल बसून बांधली जायची. आणि ते सगळे ST ड्रायव्हर आणि बघत असायचे की बाई काहीतरी करते तिथे, कारण ते आपल्या गाडीवर पडणार आहे. पहिली दापोली गाडी निघते आणि इकडे त्यावेळेला पहिली सावंतवाडी गाडी निघायची. आणि त्या गाडीवर सगळी ती पार्सल पटापट पार्सल करून ती टाकली जायची. दिवसभरामध्ये माझ्या 3 फेऱ्या स्टँडवर राहायच्या, कारण तेव्हा बातम्या गावोगावचे पत्रकार
पाकिटा करून एसटीवर टाकत हो, होते. खरंय. त्यामुळे ते गोळा करणं इथपासून मला करावं लागायचं आणि मग पोस्टरमध्ये काही येऊन पडायचे पोस्ट बॉक्समध्ये, ते सगळं गोळा करायचं, त्याच्या पुन्हा बातम्या बनवायच्या, त्या सगळ्या कोल्हापूरला पाठवायच्या. ह्या सगळ्या फेऱ्या माझ्या जवळजवळ 3-3.5 महिने सुरू होत्या. म्हणजे एवढं. आणि परत ते जे पार्सल आहे ते मारुती मंदिरपर्यंत ते बोचकं खांद्यावर टाकायचं आणि चालत चालत मी मारुती मंदिरपर्यंत जायचे. मारुती मंदिरचे पहिले स्टॉल माझे टाकले जायचे पेपर. तिथपासून आता प्रभा हॉटेलच्या समोर खानविलकर म्हणून एक मुलगी होती, कदाचित ती आता नाही आहे तो स्टॉल, पण तेव्हा ते शेवटचा माझा तो स्टॉल होता. तिथपर्यंत मी पेपर टाकत फिरायचे आणि 7:30 वाजता मग घरी जायचे मी. म्हणजे आणि हा सगळा खेळ मी एकटी खेळत होते, जेव्हा की मला पत्रकारितेचं काहीही नॉलेज नव्हतं. त्या बिझनेसची माझी नवीन ओळख होती, पण हे अचानक आलेलं संकट मला आयुष्याचा धडा शिकून गेलेली आहे. तिथपासून पर्यंतचा प्रवास म्हणजे मग मिस्टर गेले 2012 साली आणि मग अर्थातच संपादक पद मला घ्यावं लागलं ते, कारण शेवटी पेपर सुरू राहावा लागतो. म्हणजे ते गेले त्याही दिवशी संपादकीय लिहिण्यापासून ते काम करावं लागलं, कारण अश्रू बाहेर काढायला सुद्धा वेळ नव्हता आमच्याकडे. जसं त्यांचं अग्निसंस्कार झाले संध्याकाळी मी प्रेसमध्ये बसले होते. म्हणजे मॅडम अगदी सुरुवातीपासून तुम्ही पेपरचं काम करताय असं म्हणायला पाहिजे. आणि आलेली प्रत्येक जबाबदारी तुम्ही खांद्यावर घेतलीत आणि ती यशस्वीपणे पुढे नेलीत, बरोबर आहे ना? ह्याला म्हणतात महिलांची ताकद आणि ह्याला म्हणतात महिलांचा निर्धार. रत्नागिरीच्या पत्रकारितेत तब्बल 17 वर्ष काम करणाऱ्या आणि दैनिक सकाळपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कोमल कुलकर्णी कळंबटे यांच्याशी आता आपण गप्पा मारूया. कोमल, 18 वर्षांपूर्वी तुम्ही पत्रकारिता क्षेत्रात आलात. सुरुवात सकाळसारख्या पेपरपर्यंत तुमची झाली, तर इथे आधी आलात कशा आणि ही वाटचाल कशी झाली? नमस्कार. सर्वप्रथम आधी प्रहार डिजिटलच्या सर्व श्रोत्यांना, वाचकांना आणि जे नित्याने प्रहार डिजिटल बघतात त्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मी कोमल कुलकर्णी. खरं तर 2006 माझी 12वी झाली आणि त्यानंतर मला पुढच्या शिक्षणासाठी घरच्यांनी पुण्याला पाठवलं होतं SNDTसाठी. SNDTमध्ये मी बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन हे अभ्यासक्रम तेव्हा नवीनच चालू झाला होता आणि त्या अभ्यासक्रमासाठी मी प्रवेश घ्यावा या हेतूने मला घरच्यांनी पुण्यात पाठवलं. आणि तिथे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की हे क्षेत्र माझ्यासाठी नाही. मी 6 महिने काढले, फर्स्ट सेमिस्टर एक्झाम दिली, चांगल्या म्हणजे बुद्धिमत्ता चांगली असल्यामुळे मी ती पासही झाले खरं तर, पण तरीही तिथे मन रमलं नाही आणि मी ते अर्धवट सोडून परत रत्नागिरीत आले 2007. हिशोबाने बघायला गेलं तर ते 12वी नंतरचं FOIचं वर्ष होतं माझं आणि ते वाया गेलं होतं म्हणून घरच्यांकडनं खूप ओरडा खाल्ला होता त्यावेळेला. आणि तरीही मनात एक धरून आले होते की नाही, मला पत्रकारितेत जायचं आहे. माझ्या घरात कुठल्याही पत्रकारितेची किंवा साहित्य लिखाणाची पार्श्वभूमी नसताना मी या क्षेत्रात यावं ह्यासाठी माझा अट्टाहास होता. आणि त्याप्रमाणे मी 2007 ते वर्ष तर माझं फुकटच गेलं होतं, पण तरीही मी 2007 खूप माहिती काढली. आणि नंतर मला असं समजलं की त्या काळी भाई नलावडे म्हणून आपल्याकडे एक सद्गृहस्थ होते, उद्योजक होते रत्नागिरीतले, आणि त्यांच्याकडे त्यांनी विद्यारत्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पत्रकारितेची पदविका हा अभ्यासक्रम त्यांनी तिथे शिकवायला सुरुवात केली होती अशी मी माहिती मिळवली. आणि प्रयत्नांती मला तिथे ॲडमिशन मिळाली. सुदैवाने आज त्या माझ्या बाजूला आहेत, माझ्या गुरु पालांडे काकी तिथे होत्या. त्याच्यानंतर प्रमोद कोनकरांसारखे गुरु मला तिथे भेटले आणि त्यांच्याच माध्यमातून मी सकाळ कार्यालयात पहिलं पाऊल टाकलं 17 फेब्रुवारी 2008. त्यानंतर मग हळूहळू शिकत मी आज इथपर्यंत आले. आज मी स्वतःचं रत्नदुर्ग डिजिटल मीडिया नावाचं वेबसाईट माझी सुरू केलेली आहे. पत्रकारितेतला हा 17 वर्षाचा प्रवास, तिच्याबरोबरच रत्नागिरीच्या पत्रकारितेमध्ये जान्हवी पाटील यांनी सुद्धा पत्रकारिता सुरुवात केली पत्रकारितेला आणि आज त्या दैनिक पुढारीच्या रत्नागिरीच्या आवृत्ती प्रमुख आहेत. आणि अजून विशेष सांगायचं, जसं मी सुरुवातीला सांगितलं की त्या ॲक्रिडेशन समितीच्या राज्यस्तरावरच्या सदस्य पण आहेत. जान्हवी, प्रवास 17 वर्षाचा
पण टप्पे अनेक आहेत तुझ्या प्रवासामध्ये आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच आवडेल की तुझी सुरुवात आधी पत्रकारिता तू आलीसच कशी आणि का कुठल्या माध्यमांमुळे किंवा कुठल्या गोष्टीमुळे तुला इथे आकृष्ट केलं? सुरुवातीला सर्वांना नमस्कार आणि निकम मॅडम तुमचे आभार मानते की आम्हा सर्व महिला पत्रकारांना तुम्ही एका व्यासपीठावर आणलं आणि ही फार मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे की आम्हाला इथे बोलण्याची संधी मिळते. मुळात मी पत्रकारितेत जे आले ते अपघाताने आले. माझं काही क्षेत्र नव्हतं. मी स्कूलला जेव्हा होते तेव्हा मी खो खो खेळायची आणि खो खोच्यामुळेच मी या क्षेत्रामध्ये आले. आणि मी 12वीला होते आणि 12वी झाल्यानंतर माझे जे क्रीडा शिक्षक आहेत राजेंद्र साप्ते सर त्यावेळी रत्नागिरीत होते. ते त्यांना मी सांगितलं की सर मला एक जॉब हवा आहे, गरज आहे घरी माझ्या, तर मला जॉब करून कॉलेज करायचं आहे. मग त्यांनी राजेश कबटे सकाळला होते, त्यांना सांगितलं की हिला एक ते पण खेळाडू होते की हिला एक जॉब बघून दे तुमच्याकडे कुठे. मग त्यांनी मला रत्नागिरी एक्सप्रेसमध्ये पाठवलं की तिथे जॉब आहे, तुला शिकायला पण मिळेल. तर मग रत्नागिरी एक्सप्रेसमध्ये मी पहिले 4-5 महिने असे काम केलं. त्याच्यानंतर मी राजेश चव्हाण म्हणून तरुण भारतला होते. त्या 5-6 महिन्यानंतर माझं लिखाण बघून राजेश चव्हाण म्हणाले की तरुण भारतला वॅकन्सी आहे तर तू तिथे ये, तुझ्यासारख्या मुलीची गरज आहे. मग त्यांच्या सांगण्यावरून तिथे गेले. म्हणजे मला कळलंच नाही की मी या क्षेत्रामध्ये कधी आले. मुळात माझी गरज म्हणून मी या क्षेत्रामध्ये आले, आवड म्हणून तर मी आलेच नव्हते. मला आवड म्हणजे मला पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं होतं आणि मला ते लहानपणी मी शेजाऱ्यांच्या टीव्हीवर बघायची CID ऑफिसर सिरियल, त्याचा जाम अट्रॅक्शन फार होतं. म्हणजे तो हे होता माझ्या डोक्यावर, ते व्हायचं असं एक होतं. पण म्हणतो ना कधी कधी परिस्थिती आपल्याला दुसरीकडे नेते, पण ती आत्ता तेच माझ्यासाठी आज आवड बनलेली आहे. म्हणजे जी गरज बनली होती ती आज माझ्यासाठी करिअर बनलं आहे. हो खरंय. आणि त्या क्षेत्रात आल्यानंतर मग ज्या वातावरणात मी लहानाची मोठी झाले तिथे आम्हा मुलींना करिअर हा विषय नसतो. मुलगी वयात आली की तिचं लग्न करून घेणं होतं. पण बेसिकली मला आवड आहे म्हणून माझ्या विशेषतः बाबांनी मला सांगितलं तू कर म्हणून. मग आईनी पण सपोर्ट केला नंतर. आणि नंतर मला त्याच 1 वर्षभराने तरुण भारतमध्ये जॉईन झाल्यानंतर माझं लग्न झालं लगेच. ते लग्नही आपत्कालीन परिस्थितीत झालं होतं आणि त्याचे साक्षीदार पालंडे मॅडम सुद्धा आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं पुढे जात असताना लग्नानंतर मला असं वाटलं की थोडंसं माझं करिअर थांबेल म्हणून असं वाटलं होतं. पण मला सगळ्यात जास्त स्पेस लग्नानंतर मिळाला आणि तो माझ्या नवऱ्यामुळे मिळाला. कारण माझ्या मिस्टरांनी फार स्पेस दिला तो लग्नानंतर, जो मला लग्नापूर्वी मिळाला होता. पण शेवटी आईवडिलांचं थोडंसं मुलीवर हे असतं ना की बाबा की ती कुठेतरी वाईट मार्गाला जाऊ नये किंवा तिचं वाईट होऊ नये. लग्न लावून दिलं की ती सासरी गेली की तिचा प्रश्न मार्गी लागेल किंवा समाजाचा दृष्टिकोन बघायचा असतो. या सगळ्या परिस्थितीतनं मी पुढे जात होते. पण लग्नानंतर जो मला प्लॅटफॉर्म मिळाला तो फार मोठा मिळाला आणि मी जी भरारी घेतली 2-3 वर्षानंतर ती खूप चांगली घेतली आणि ती आवड म्हणून झाली. आणि त्याच्यानंतर तरुण भारत नंतर पत्रकारिता करत करत मी इकडे पुढारीला जॉईन झाले. कोरोना काळात मला तरुण भारतमधून रिझाईन देऊन बाहेर यावं लागलं आणि मला त्यावेळी तर माझी परिस्थिती अशी होती की माझी पत्रकारिता थांबली आता. कारण ज्या परिस्थितीत मला थांबवलं गेलं तेव्हा असं वाटलं की आता मला पुढे नोकरी मिळेल की नाही किंवा. पण नंतर मला कळलं की आपण कुठेतरी काहीतरी चांगलं करून ठेवलंय आणि ती होती लिखाणाची पोस्ट पावती, जपलेली माणसं. आणि त्याच्यामध्येच मला पुढारीला लगेच दुसऱ्या दिवशी 1 तारखेला मी रिझाईन 30 का 31 जुलैला मी रिझाईन दिला. 1-2 तारखेला मी पुढारीत जाऊन इंटरव्ह्यू देऊन झाला आणि 6 ऑगस्टला मी पुढारी जॉईन केला. आणि पुढारीमध्ये रिपोर्टिंग करताना काही आणीबाणीच्या घटना घडल्या आपल्या महिलांच्या प्रत्येकाच्या बाबतीत घडलेल्या असतात. आणि त्याच्यानंतर मग आवृत्ती प्रमुख म्हणून आमचे पुढारीचे सर्वेसरा आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रतापसिंह जाधव सर यांनी मला पुढारीमधली पहिली महिला आवृत्ती प्रमुख म्हणून तू काम कर ही संधी त्यांनी दिली. एकीकडे महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अजूनही मोठ्या पदावर म्हणावा तितका चांगला नाहीये. अशा परिस्थितीत एखाद्या मोठ्या तेही पुरुष असणाऱ्या एका सिनियर माणसाने तू महिला म्हणून पुढे जा आणि याच्यात तुला काटेही येतील, विरोधकही येतील, मागे खेचणारे येतील असं म्हणून केलं. आणि ती जबाबदारी मी स्वीकारली. ही नवी जबाबदारी होती आणि तुमच्यासारख्या सगळ्या मैत्रिणी मला भेटल्या. म्हणजे सुखदुःखात तुम्ही सगळ्या माझ्या सोबत असता
आणि माझा घरचा पाठिंबा असेल. माझा विशेषतः माझा लेकाचाही ह्यात फार मोठा रोल आहे. हां. कारण मी सतत बाहेर असते, त्याच्याकडे फार प्रायोरिटी नाही. म्हणजे आता तुमच्याही बाबतीत तसं घडत असेल, प्रत्येकीच्या बाबतीत हे सुरू असतं. हो. तर मुलानेही ते ॲडजस्टमेंट केलं. अशा करत करत या पोस्टमध्ये असताना पण ह्या खुर्चीत बसल्यानंतर मला कळलं की काटे खूप बोचतात. या काट्यातनं मला पुढे जायचं आहे हे ठेवलं आणि आता मी काही मागे फिरणार नाही. बरोबर. आणि हे प्लॅटफॉर्म तुम्ही जे नवदुर्गा म्हणून इथे आम्हाला बोलवलं, तर त्या प्लॅटफॉर्मला मला एवढंच सांगायचं की पुढे जायचं म्हटलं महिलांनी की ते सहसा तर जाता येत नाही. संघर्ष हा प्रत्येकीच्या जीवनामध्ये आहे. तर कोणा एकीला काही संघर्ष आलेला नाही. तुमच्या माझ्यापासून सगळ्या महिलांना आम्हाला तो संघर्ष अगदी बरोबर. आणि याच्यातनं तर तिला दुर्गा असं म्हटलं जातं. अगदी अगदी. आणि इथे माझा तो प्रवास आला. याच्यात असंख्य लोकांचा पाठबळ आहे. मी ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली नाव घेऊ शकत नाही. तर असंख्य लोकांचा पाठिंबा आहे. मला वाटतं की स्त्री म्हटलं की दुसरं नावच संघर्ष आहे आणि म्हणूनच त्यांना दुर्गा, सरस्वती इतकी म्हणजे तिचं जागरच केला जातो आणि हा जागराचाच दिवस आहे. हे दिवस आहेत नवरात्रीचे आणि त्या तिच्या स्त्रीच्या ह्या शक्तीचं दर्शन आपल्याला घडत असतं. आपण आता बोलणार आहोत त्या आपल्या सगळ्यांसाठी विभा कदम आहेत, पण माझ्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी ती रश्मी आहे. कारण तिचं लग्न आधीपासून तिनं पत्रकारितेत करिअरला सुरुवात केली आहे. तर रश्मी, तुझी सुरुवात पत्रकारितेत कशी झाली? तू बोलायच्या आधी मी सांगू इच्छिते प्रेक्षकांना की ती आकाशवाणीची निवेदिका म्हणून सुद्धा उत्तमपणे काम करते आणि उत्तम तिचं कार्यक्रम असतात. त्यामुळे त्याही अँगलने तू सांग की तू ह्या क्षेत्रात कशी आलीस? नक्कीच. पत्रकारितेची सुरुवात तसं म्हणायला गेलं तर माझ्या घरात अगदी मी 5-6 वर्षाची होते तेव्हापासून झाली. तुम्ही म्हणाल की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही हिला पत्रकारितेत बघितलं, तर 5-6 वर्षापासून पत्रकारितेची सुरुवात कशी झाली? रत्नागिरीमध्ये एक नाव होतं पत्रकारितेमध्ये, जयवंत जाधव म्हणून, ज्यांनी स्वतंत्र पेपर चालवला होता, धडक मोर्चा, आणि तो आमच्या घरातून चालत होता. अच्छा. आणि तो पेपर घरातून जेव्हा चालत होता तेव्हा माझ्या घरामध्ये प्रिंटिंग प्रेस होती, जी खेळ्यांची प्रेस आपण म्हणतो. तर ती खेळ्यांची प्रेस आमच्या घरात होती. आणि ते जेव्हा बातम्या तयार करायचे, लिहायचे, काही कागद फेकून द्यायचे, ही बातमी बरोबर झाली नाहीये, ती बातमी पुन्हा करायला लागेल, ह्याचा अँगल चुकलाय, हे काहीतरी वेगळं लिहायला हवं होतं. आणि ते मी बघत असायचे. सुट्टीत जेव्हा आम्ही इथे गावी यायचो तेव्हा मी ते त्यांचं काम बघत असायचे. मग ते खिळे जोडून माझी ताई, माझी आई किंवा माझा दादा ते खिळे जोडून ते पान तयार करायचे आणि ती मग प्रिंट व्हायची ना, ते बघून मजा वाटायची की हे छान आहे, हे कोणीतरी लिहिलंय आणि बाहेर हे खूप लोक हे वाचणार आहेत. म्हणजे आपण जे लिहितो ते लोक वाचतात, ह्याच्यात मला फार मजा वाटायची. आणि ते कुठेतरी मनात असं बसून राहिलं होतं की काहीतरी लिहायचं. आणि मग पुढे शाळेत असताना एखाद्या विषयावरती लिहा, म्हणजे आपल्याला 10 मार्काचा पेपर प्रश्न असायचा की निबंध लिहा. मग मी तिथे सुटायचे. ह्या विषयावरती लिहा म्हटलं की मी 10 मार्काच्या पुढे 50 मार्कापर्यंत लिहायचे. म्हणजे एकदा माझ्या शिक्षकांनी दापोलीत असताना आमच्या परांजपे मॅडम होत्या, त्या म्हणाल्या की एवढा मोठा 3 पानाचा निबंध लिहिलायस, त्याला फक्त 10 मार्क आहेत ग. माझ्या हातात असताना तर मी तुला 50 मार्क दिले असते. हा एवढा नसतो लिहायचा. तू काय कर माहितीये का, तू पेपरमध्ये वगैरे काम कर, आर्टिकल लिही. पण मी तेव्हा ते मजेमध्ये घेतलं होतं की ठीक आहे, बघूया, आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. डिझायनिंग हा पण माझा एक पिंड आहे, त्यामुळे वाटत होतं करिअर डिझायनिंगमध्ये होईल. पण जसं म्हणतात तसं की संघर्ष कोणालाच चुकलेला नाहीये. आईचा आजारपण, सगळीच बदललेली परिस्थिती, या सगळ्यातून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करायचं असा विचार मनात होता. आणि मग कळंबटे राजू आमचा, कोमल आहे तिथे, त्यांचे पती, आमच्यासाठी तो आमचा फार जिवलग मित्र आहे. तर त्याच्याशी छान मैत्री होती. तर त्याच्याशी कुठेतरी मैत्री होती. त्यालाही मी सांगितलं की मलाही काहीतरी करायचंय, जॉब करायचंय, तर पत्रकारितेत मी येऊ का? आणि मग तो म्हणाला की बघूया, मी वेकन्सी असेल तर सांगतो तुला. आणि अचानक कॉलेज वार्ताहर म्हणून त्यांना एक अपॉइंटमेंट हवी होती, तर तू करशील का काम, असं त्यांनी विचारलं. म्हटलं ठीक आहे, निबंधच लिहायचा आहे ना. हो म्हणाला, निबंधच लिहायचा आहे, फक्त मुद्देसूद लिहायचा आहे, बघ जमतंय का. आणि मग सुरुवात झाली.
तिथे मग राजेश कळंबटे असेल, माझे आत्ता पती विनोद कदम, या सगळ्यांनी फार मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यात महत्वाचं नाव मी घेईन ते म्हणजे तेव्हाचे नवराष्ट्रचे रशीदभाई साखरकर. बरोबर. आपल्या इथे रत्नागिरीमध्ये नगरपालिकेचं छोटंसं पत्रकार संघाचं ऑफिस आहे आणि त्या पत्रकार संघाच्या ऑफिसमध्ये आमचे रशीदभाई बसलेले असायचे. होय, खरंय. आम्ही सगळेजण ग्रुपने ह्या ऑफिसमध्ये आपण सगळे अगदी खरं. अनघा असेल, नंतर मग जान्हवी जॉईन झाली, मध्ये कोमलही आली आणि पालांडे काकींची स्टोरी मी नंतर सांगते की त्यांचा आमच्या लाईफमध्ये काय रोल होता तो. आणि आम्ही असे वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये फिरायचो की इथे काय चाललंय, तिथे काय चाललंय. मला काही कळायचं नाही की हे सगळेजण फिरतायत ना, बातम्या कशा मिळतायत किंवा काय कसं. आणि मग ते सगळे गोळा होऊन आले की माझे मिस्टर विनोद आणि राजेश हे तिथे रशीदभाईंसमोर बसायचे आणि एक एक मुद्दे काढून मग त्याच्या बातम्या तयार करायचे. मग मला हळूहळू कळायला लागलं की बातमी कशी तयार होते. म्हणजे आपण थेरॉटिकली नॉलेज मी काहीच घेतलं नव्हतं, पण डायरेक्ट प्रात्यक्षिक अगदी मला तिथे बघायला मिळालं आणि त्यातनंच मी शिकत गेले. आणि कुठेतरी लिखाणाची आवड होती, त्यामुळे मग ती बातमी फुलत गेली. मुद्दा कुठे मांडायचा आहे, कोणता मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे, काय महत्त्वाचं आहे हे कानांना कळायला लागलं आणि मग बातमी समजायला लागली. माझे काका तेव्हा लहान असताना कधीतरी म्हणून गेले होते की एखाद्या ऑफिसमध्ये जेव्हा आपण जातो ना, तेव्हा तिथल्या अगदी शिपायापासून ते अगदी वरच्या साहेबापर्यंत सगळ्यांशी बोलायचं. आणि माझा स्वभाव बोलका होता, तर ते मला नेहमी म्हणायचे की तुझा हा स्वभाव जप, तुला आवडतं ना लोकांशी बोलायला, तर ते बोलत राहा, तुला नक्की त्याचा फायदा होईल. आणि खरंच पत्रकारितेमध्ये मला त्याचा फायदा झाला. पुढे मग अनघासोबतच मी पुढारीमध्ये सुद्धा जॉईन झाले आणि आम्ही तिथेही पत्रकारिता केली. आणि नंतर अनघाच्याच मार्गदर्शनाखाली मी पुन्हा आकाशवाणीचाही फॉर्म भरला, तिथेही सिलेक्शन झालं आणि तिथेही वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करण्याची संधी मिळाली, स्क्रिप्ट लिहायची संधी मिळाली. म्हणजे लिखाण जे कुठेतरी आतमध्ये होतं ते पानावर उतरायची संधी मला तिथे मिळाली. ह्या सगळ्या महिला पत्रकारांनी त्यांची पत्रकारिता तशीच पुढे चालू ठेवली, पण मला ती तशी चालू नाही ठेवता आली, तशी सुरू नाही राहिली माझी पत्रकारिता. माझ्या मिस्टरांनी BEdचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारिता सोडली, आमचं लग्न वगैरे झालं आणि मग मी ही पत्रकारितेतून बाजूला झाले. पण कुठेतरी डोक्यात होतं की लिहायचंय, सगळ्यांसमोर व्यक्त व्हायचंय. मग तेव्हा माझ्यासाठी प्लॅटफॉर्म होता ते म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणीच्या माध्यमातून मी वेगवेगळे कार्यक्रम करत गेले आणि तिथे सिलेक्शन झाल्यानंतर आकाशवाणीमध्ये असताना पुन्हा एकदा व्यक्त होण्याची संधी मिळाली. पण त्याच दरम्यान बहुतेक नशिबावर वगैरे विश्वास नाहीये, पण सगळ्यांच्याच तोंडात तो शब्द असतो म्हणून म्हणते की नशिबात कुठेतरी काहीतरी वेगळं लिहिलेलं होतं आणि अचानक एका वेगळ्या आपत्तीला आम्हाला सामोरं जावं लागलं. खरंय, ते म्हणजे माझं आजारपण, ब्रेन ट्युमरचा अटॅक आणि त्याच्यानंतर झालेली कॅन्सरची ट्रीटमेंट. तर ह्या सगळ्यातून मी आणि माझे पती आम्ही दोघं जात होतो आणि त्यातून आम्ही अगदी सही सलामत बाहेर पडलो. आणि पण या दरम्यान इतके अनुभव गाठीशी आले की ते अनुभव पुन्हा व्यक्त कुठेतरी करावेत असं वाटायला लागलं. आणि तेव्हा पुन्हा एकदा मला आकाशवाणीमध्ये संधी मिळाली. आकाशवाणीमध्ये एक छान सदर आपण सगळ्यांनी सहभाग घेतला होता, ते म्हणजे जगूया आनंदी. आणि त्या जगूया आनंदी या सदरामध्ये मी माझे कॅन्सरच्या दरम्यानचे अनुभव मी तिथे व्यक्त केले, लोकांपर्यंत पोहोचवले. आणि कितीही संकट आली तरी आनंदी कसं जगायचं हे मला मी शिकवत होते आणि तेच मी कुठेतरी लिहित होते आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवत होते. पुढे लग्नानंतर गावातच होते. बोलका स्वभाव, जसं माझ्या काकांनी मला सांगितलं होतं की हा स्वभाव कधीही तुझा जाऊ देऊ नकोस. गावात राहत होते, गावातल्या बायकांशी मैत्री झाली, खूप छान मैत्री झाली. मैत्री इतकी घट्ट झाली की मी उमेदची सदस्य बनले. आणि त्याच दरम्यान निवडणुका लागल्या गावातल्या. आमच्याकडे गावामध्ये माझ्या वॉर्डमध्ये महिला आरक्षण होतं आणि माझ्या त्या उमेदच्या बायकांच्या मनात काय आलं माहिती नाही. त्यांनी विचारलं की मग माझं नाव बदललं, विभा तू इलेक्शनला उभी राहतेस का? आम्हाला ना आमच्यासाठी बोलणारं तिथे कुणीतरी पाहिजे. तू इथे कशी छान बोलतेस, आम्हाला तिथे आमच्यासाठी ग्रामपंचायतीत बोलणारं पाहिजे. म्हटलं नाही, मी इलेक्शन वगैरे राजकारण वगैरे मी बघितलं म्हटलं पत्रकारितेत असताना, मला त्या फंदात पडायचं नाहीये.
आणि तरी सुद्धा मग सासऱ्यांपर्यंत विषय गेला. सासरे म्हणाले का नाही उभं राहायचं, राहा की, बघ की काय होतं ते, होऊन काय होणार आहे, हरणार आहोत. कधीतरी इलेक्शनला उभं राहिलं हा तरी अनुभव राहील. आणि मग तिथे विनोदनीही साथ दिली, सासऱ्यांनीही साथ दिली आणि माझ्या त्या सगळ्या गावातल्या बायकांनी ते इतकी प्रचंड साथ दिली की मी अपक्ष निवडून आले. अरे वा. अपक्ष निवडून आले आणि माझ्या गावातल्या महिलांची प्रतिनिधी म्हणून माझी तिथे ओळख झाली. आणि ग्रामपंचायतीमध्ये असताना एक स्थानिक स्वराज्य संस्था कशी चालवली जाते, का आपण फक्त नागरिकशास्त्रामध्ये शिकत असतो की ग्रामपंचायतमध्ये अशी मीटिंग होते, ही आमसभा असते, ही ग्रामसभा असते, ही मासिक सभा असते, मासिक सभेमध्ये असे विषय मांडले जातात, मग अशी कामं होतात, रस्ते असे बांधले जातात, रस्त्यासाठी मंजुरी मिळते. जे आम्ही पत्रकारितेमध्ये असताना बातम्या केल्या होत्या की ह्या रस्त्याला मंजुरीच मिळाली नाहीये किंवा हा रस्ता इतकी वर्ष अडकून राहिलेला आहे, यांच्या वादामुळे अडकलाय, त्यांच्या याच्यामुळे अडकलेला आहे. तर तो का अडकतो आणि त्याच्या मागची कारणं काय आहेत हे तेव्हा मला कळलं. ते म्हणजे ग्रामपंचायत सदस्य असताना एखाद्या बिल्डिंगला परवानगी देताना किती मुद्द्यांवरती लक्ष द्यावा लागतो हे तिथे आम्हाला कळलं. प्रत्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेचा अभ्यास केला जसं म्हणायला पाहिजे. हो अगदी. आणि नागरिकशास्त्र हा माझा तेव्हाचा आवडता विषय होता आणि तो मला तिथे आणखी जास्त सखोल अभ्यास तिथे करता आला. आणि रस्ता एखादा मंजूर केला की तेवढंच काम पुरत नाही. मग त्या रस्त्यालगत कुणाचं घर आहे का, मग त्याची जागा जातीये का, मग त्याची परमिशन आहे का, त्याच्या एकट्याचीच परमिशन आहे की त्याच्या सातबाऱ्यावर अजून 4 जणांची नावं आहेत आणि त्यांची अडकाठी आहे. ह्या अशा असंख्य गोष्टींचा विचार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करावा लागतो. आणि मग मला कळलं की अरे बातमी लिहिताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. फक्त रस्ता अडकलाय ही बातमी नाहीये, तर तो कशामुळे अडकलाय, खरंच त्याच्या मागे काही कारणं आहेत का, ह्या सगळ्याचा विचार करणं. पुन्हा पत्रकारितेची नवीन इनिंग सुरू केली, सगळ्याचा तू नव्याने अनुभव गाठीशी घेऊन आलीस. म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे मी पुस्तकी अभ्यासापेक्षा मी प्रॅक्टिकली अभ्यास खूप केला. म्हणजे जगता 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 मी पत्रकारिता शिकले, मी लिहायला शिकले. मी माझ्या कॅन्सरच्या माझ्या त्या अनुभवांमध्ये माझ्याकडे लिहिण्यासारखं खूप सारं होतं, ते मी लोकांसमोर मांडलं. माझ्या राजकारण नाही म्हणता येणार, माझ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारकिर्दीमध्ये माझ्या बायकांसाठी मी बरंच काही करण्याचा प्रयत्न केला. आरोग्यासंदर्भात कामं करण्याचा प्रयत्न केला. मी अनुसूचित जातीच्या वॉर्डला रिप्रेझेंट करत होते, तर तिथल्या भागासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. आणि मग पुन्हा एकदा 5 वर्ष झाली आणि आता बास झालं. नंतर मग त्याला राजकीय रंग यायला लागला जो मला नको होता. आणि मग राजकारणातनं बाजूला झाले आणि पुन्हा एकदा मग पत्रकारिता. मला वाटतं तुझं पॅशनच पत्रकारिता आहे, त्यामुळे पत्रकारितेने परत तुला बोलावून घेतलं. बरोबर आहे ना? हो. आपण इतक्या सगळ्या जणी बोलतोय, प्रत्येकाचे प्रवास आपल्या समोर मांडले गेलेत. आपल्या समोर मांडले गेलेत. पालंडे मॅडम, मला विचारायला आवडेल, पत्रकारिता इतकी वर्ष तुम्ही करताय, आता तुम्ही आम्हाला सगळ्यांना सिनियर आहात, इथे पत्रकारिता बदललेली आहे आणि प्रत्येक टप्पा तुम्ही अनुभवलेला आहात, तर या बदललेल्या पत्रकारितेवर तुम्ही काय म्हणाल? खरं बघायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होणं हा निसर्ग नियम आहे. तसंच तो आपल्यामध्ये झालेला आहे, पत्रकारांमध्ये झालेला आहे, पत्रकारितेमध्ये झालेला आहे, न्यूजमध्ये झालेला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये झालेलं आहे, सगळ्याच मध्ये झालेलं आहे. 2 टप्पे पडतात ह्याचे किंवा 2 भाग पडतात असं म्हटलं तरी चालेल, कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया ही खूप फास्ट आहे. प्रिंट मीडिया जी खूप वर्ष झाली मी ऐकते स्वतः, आता पेपर बंद होणार आणि प्रिंट मीडिया बंद पडणार. मी बरेच वर्ष सुरुवातीला जेव्हा मी पहिल्यांदा ऐकायचे तेव्हा मला खरंच टेन्शन यायचं, पेपर बंद पडणार म्हणजे काय होणार. पण मग माझ्या अनुभवातनं मी जशी मोठी होत गेले तसं लक्षात यायला गेलं की पेपर बंद होऊच शकत नाही. प्रिंट मीडिया हा कधीच बंद होण्याचा नाही. एक वेळ इलेक्ट्रॉनिक मीडिया मागे पडेल, पण प्रिंट मीडिया थोडा म्हणजे त्याला मरणच नाहीये खरं बघायला गेलं तर. ह्यामध्ये जे झालेले बदल तुम्ही जे म्हणतात किंवा जे जनसामान्य लोक म्हणतात की बदल झालेले, ऍक्च्युली ह्या बदलाला कारणीभूत सुद्धा ते वाचक आहेत, ते व्ह्युअर्स आहेत. जे लोकांना हवंय ते आपल्याला द्यायचंय आणि पत्रकाराला तर तेच बघायचं, कारण पत्रकारिता ही नुसती बातम्या करणं आणि बातमी देणं किंवा त्यांचे जे पॅरामीटर्स आहेत त्यातूनच आपल्याला जायचं नाहीये. लोकांना काय हवंय ते आपल्याला द्यायचं.
आणि म्हणून आपल्यामध्ये बदल करणं हे स्वाभाविक आहे, साहजिक आहे आणि ते करावं. पत्रकारितेमध्ये मी आज तुमची गुरु आहे म्हणून मी तुम्हाला तेच सांगेन आज की लोकांना काय पाहिजे ते तुम्ही द्यायचं. बरोबर. मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये असा नाहीतर प्रिंट मीडियामध्ये असा, जे लोकांना हवंय ते द्या आणि द्यावं असं मी स्पष्ट सांगेन. माझं तरी मत तसंच आहे. ते वाचक हेच तर पहिलं किंवा आता आपण प्रेक्षक म्हणू किंवा श्रोते म्हणू, पण ते त्यांना जे त्याच्यासाठी सेवा आहे. पत्रकारिता ही सेवा आहे, दुसरं नावच त्याचं ते आहे. त्यामुळे ती करणं तुम्हाला भाग आहे. सकाळमधून स्वतःच्या पत्रकारितेची सुरुवात करून तू आता कोमल स्वतःचं पोर्टल सुरू केलं आहेस, स्वतःची वेबसाईट सुरू केली आहेस, म्हणजेच प्रिंटपासून तुझा डिजिटलचा हा सगळा प्रवास आहे. तर तू तुझ्या अँगलने सांग, बदललेली पत्रकारिता कशी आहे? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर डिजिटलमध्ये मी आत्ता सक्रिय नाही आहे. लॉकडाऊनच्या आधी म्हणजे साधारण 2016-17च्या दरम्याने असेल, मी बाईट्स ऑफ इंडिया म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी काम केलं होतं आणि तो अनुभव माझ्या खरं तर गाठीशी होता की मंदार जोगळेकर साखरप्याचे आपले मूळचे आहेत ते, पण ते पुण्यातनं त्यांचा ते व्यवसाय सांभाळत होते आणि त्यांची अशी पत्रकारितेत यायची इच्छा होती, पण कुठलं माध्यम वापरावं असा एक म्हणजे ते त्या ह्याच्यात असताना ते स्वतः सॉफ्टवेअर मधले इंजिनियर असल्यामुळे त्यांनी डिजिटल मध्ये का येऊ नये असं एक त्यांनी त्यावेळेला कन्सेप्ट मांडली होती. आणि सुदैवाने मला रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची त्यावेळेला संधी मिळाली, ती अनिकेत कोणकरच्या माध्यमातून. कारण त्यांनीही त्यावेळेला मटा सोडून बाईट्स ऑफ इंडिया जॉईन केलं होतं आणि ते रत्नागिरीसाठी प्रतिनिधी शोधत होते. तर काही जणांनी सजेस्ट केल्यानंतर माझी तिथे निवड झाली होती आणि मग मला तिथे डिजिटलमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली होती आणि हे खूप वेगळं होतं आणि त्याहीपेक्षा वेगवान होतं. कारण आजपर्यंत असं होतं, म्हणजे तेव्हापर्यंत असं होतं की सकाळी घडलेली घटना ही आपण आरामात संध्याकाळी दिली तरी ती दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध होणार होती आणि दुसऱ्या दिवशी वाचक ते वाचणार होते. त्यामुळे आपल्या हातात पुरेसा वेळ होता की त्याबद्दलची आपल्याला तंतोतंत वस्तुनिष्ठ आणि खरी माहिती मिळवण्यासाठी आपल्याकडे वेळ होता. आणि डिजिटल प्लॅटफॉर्म हे असं आलं की एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही सेकंदभरात ती तुम्ही हजारो काही लाखो वाचकांपर्यंत ती तुम्ही पोहोचवणार होतात. त्यामुळे वस्तुनिष्ठ बातमी पोहोचवण्याचं एक खरं चॅलेंज ह्याच्यात होतं. कारण आपल्याकडनं गेलेली बातमी ही काही सेकंदांमध्ये हजारो लाखो वाचकांपर्यंत जाणार आहे आणि त्यातून काही म्हणजे अफवा आपण जे म्हणतो, अफवा जे आपण म्हणतो ते पसरू नये किंवा त्यातून काहीतरी गैरनिष्पन्न होऊ नये आणि आपल्या बातमीतनं चुकीचा मेसेज समाजापर्यंत जाऊ नये ह्याची खबरदारी घेणं खूप म्हणजे महत्वाचं होतं आणि हे मी तेव्हा शिकले होते. त्या 2 वर्षात अनेक मला अनुभव आले की प्रत्यक्ष डिजिटलमध्ये किंवा वेगवान माध्यमात काम करताना नेमकं आपल्याला ह्याच्यात कसं काय म्हणतात ते ढळून घ्यायचंय आपल्याला ह्याच्यात, हा मी प्रत्यक्ष तिथे शिकले होते. आणि नंतरच्या कालावधीत 2019 मध्ये माझी दुसरी डिलेव्हरी झाली होती. त्यानंतर मग माझ्याकडे थोडासा वेळ होता ह्या सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्या नजरेने आणि तटस्थपणे किंवा एक त्रयस्थ नजरेने पाहण्याचा, आणि त्यावेळेचा मी उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेतला. आणि परत येताना थोडं असं झालं की मी जे डिजिटल माध्यमात माझं जे काही मला अनुभव आहे तो गाठीशी घ्यावा आणि त्यातनं पुढे वाटचाल करावी. आणि हे सगळं करत असतानाच मला अभिजित हेगशेट यांचं कोकण दिनांक हे डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध झालं आणि त्या माध्यमातून मी पुन्हा डिजिटलसाठी सक्रिय झाले. आणि हे करताना मग गेल्या वर्षभरात पुन्हा एकदा, कारण 7 वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि त्यातली जी काही टेक्नॉलॉजी होती, तंत्रज्ञान होतं, ते आत्ताच्या घडीला उपयोगी पडणारं नव्हतं. आता तर ते आणखीन सरावलेलं होतं प्रचंड. त्याच्यामुळे त्याहीपेक्षा ते आता ते अंगीकारणं आणि त्या सगळ्या गोष्टी मी ह्या वर्षभरात शिकले. आणि मग मला असं वाटू लागलं की नाही, हे सगळं
आपण का करू नये, किंवा आपल्याकडे जर ती गुणवत्ता आहे तर ते, किंवा आपल्याकडे जर ते आहे तर ते आपण आपल्या माध्यमातनं का लोकांपर्यंत पोहोचू नये. आणि असं करता करता मला गेल्या 6 महिन्यात असे काही हितचिंतक भेटले की ज्यांनी मला खूप सपोर्ट केला ह्या सगळ्या गोष्टीसाठी, की मी स्वतःची वेबसाईट चालू करते किंवा मला एक स्वतःचं असं डिजिटल प्लॅटफॉर्म चालू करायचं आहे. आणि सुदैवाने माझ्या ह्या प्रवासात मला निगेटिव्ह पर्सन एकही भेटला नाही, की मागे खेचणारं कोणीही भेटलं नाही, की अगदी घरचे असतील. आणि मी इथे आवर्जून एका नावाचा उल्लेख करेन, तो म्हणजे सुदेश शेटे, आपल्या रत्नागिरीतले ज्येष्ठ पत्रकार आहे. तुम्ही अनेक जण त्यांना माहिती असतील तुम्हाला ते. तर त्यांनी मला ह्यासाठी मोलाचं मार्गदर्शन केलं की काय करता येऊ शकतं, कशा पद्धतीने तू इथे उतरू शकतेस, किंवा तुला आत्ता अनेक स्पर्धक आहेत, त्यावेळेला तुला स्पर्धक नव्हते, पण आज ह्या स्पर्धकांमध्येही तुला उभं राहताना नेमकी काय स्ट्रॅटेजी वापरायची किंवा काय करता येऊ शकतं, ह्या गोष्टींसाठी मला त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा इथे आवर्जून उल्लेख करा वाटेल की महिला दिनानिमित्ताने म्हणजे मी खरं तर ह्या सगळ्याच माझ्यासाठी महिला पत्रकार माझ्या प्रेरणास्थानी आहेत, पण मी विशेष करून नाव घेईन ते अनघा निकम आणि ॲडिशनल SP ज्या आपल्या त्यावेळेला तिथे होत्या या रत्नागिरीत, जयश्री गायकवाड मॅडम, ह्यांचा मी संघर्ष आहे ना मी बघितला, म्हणजे ऐकला. तर मला असं झालं की ह्या 2 व्यक्तिमत्व माझ्यासाठी हव्यात तिथे उभं राहायला. आणि ह्या 2 व्यक्तिमत्वांच्या साथीने मी माझ्या वेबसाईटची सुरुवात केली. हे मला इथे आवर्जून नमूद करावंसं वाटतं. त्यावेळेला तिथे सुदेश शेटेही होते. आणि ह्या पाठिंब्याच्या ह्याने मी आता रत्नदुर्ग डिजिटल मीडियाची वाटचाल चालू केलेली आहे. एक मोठी धुरा महिला पत्रकार असतानाही, मी विशेषतः महिला म्हटलं असतानाही, तिने स्वतःच्या खांद्यावर घेतली. आणि हे चॅलेंज आहे. मला जान्हवीला विचारायला आवडेल, इच्छा नव्हती पत्रकारिता द्यायची, गरज म्हणून तू आलीस आणि पत्रकारिता सुरू केलीस. आधी वार्ताहर होतीस, मग प्रतिनिधी झालीस, आणि आता तू येणाऱ्या बातम्यांवरती संस्कार करतेस. आणि जिल्ह्याभरातल्या बातम्या येतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, अनेक व्यक्तींशी तुला टॅकल करावं लागतं. त्यामुळे फक्त तेव्हा पूर्वी कसं होतं, एक बातमी दिली, काम झालं की आपलं काम संपलं, असं नव्हतं. आता आलेल्या बातम्यांची जबाबदारी तुझी असते, प्रत्येक पानाची जबाबदारी तुझी असते. हे असतानाच एक युनिट सांभाळायचं, एक जिल्हा सांभाळायचा आहे. तर ते अनुभव जो होता, एक रिपोर्टर, एक पत्रकार आणि एक आवृत्ती प्रमुख, हा अनुभव तुझा कसा आहे? खूप चॅलेंजिंग होतं, पण मला हा अनुभव आहे माझ्यासाठी आहे ना स्वतःसाठीच प्रेरणा झालाय. म्हणजे आता प्रत्येक वेळी अडचणी तर येत असतात, तर त्या अडचणीमधूनच मला आनंद मिळालेला आहे. कदाचित त्या अडचणी आल्या नसत्या तर कदाचित मला हा आनंद पण मिळाला नसता, मला ती प्रेरणा मिळाली नसती, मी पुढे येऊ शकले नसते. बरोबर. आणि चॅलेंजिंग लाईफ स्वीकारलं महिलांनी तर मला असं वाटतं की ती कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजवू शकते. अगदी बरोबर. ती कोणीही असू दे, अगदी घरकाम करणारी महिला असेल किंवा आतापर्यंत आपल्या देशाच्या राष्ट्रपती मॅडम, म्हणजे इथपर्यंत आपल्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या महिलांची मक्तेदारी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि जेव्हा मी रिपोर्टर होते तर मी फील्डवरच असायचे. एवढा छंद जडला होता की प्रत्येक ऑफिसमध्ये, मला सरकारी कार्यालयामध्ये मी म्हणजे बीट माझ्याकडे, आणि माझ्याकडे असं बीट होतं ते म्हणजे एक जेल बीट होतं. सहसा आपल्यातले कोण तिथे जात नव्हतं, जेल बीट आणि मनोरुग्णालय बीट. तर काही आपले सहकारी म्हणायचे की जान्हवी जेलमध्ये जाते, जान्हवी मेंटल हॉस्पिटलमध्ये जाते. पण तिथे जाऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथल्या असलेल्या सामाजिक भावनेतनं केलेलं लिखाण हे सर्वांसाठी प्रेरणादायी असायचं. अरे असं जेलमध्ये घडतं का, की मनोरुग्णांमध्ये पण एक माणुसकी असते, तर त्यांच्यामध्ये ही परिस्थिती का ओढवली, त्यांच्यासाठी शासन काय काय करतंय, सगळ्या उपक्रमाची माहिती मी माझ्या लिखाणातनं देत होते. आणि त्याच्यात मला फार आनंद पण मिळायचा. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपली बायनेमनी बातमी, रिपोर्ट, स्पेशल रिपोर्ट येतो आणि एक स्पर्धा असायची सगळ्या पेपरमध्ये, ती स्पर्धा मला असायची नाही आहे, पण आज इतकी नाहीये ती, आज इतकी नाहीये ती सोशल मीडियामुळे. त्यावेळेची ती स्पर्धा निकोप स्पर्धा होती, आणि ती स्पर्धा असल्यामुळेच कदाचित माझ्यात प्रगती झाली असावी. स्पर्धा नसेल तर ती प्रगती झालीच नसती. बरोबर. आणि ते करत करत आले, आणि मी बातम्या दिल्या की घरी निघून जायची, आणि माझ्या बाकीच्या सगळ्या
म्हणजे थोडंसं सोशल ऍक्टिव्हिटीज असतील, काही कामांमध्ये काही लोकांशी मी गेले होते, त्यांच्यावर काम करणं असेल, या सगळ्या गोष्टीत मी फार सहभागी असायचे आनंदाने. पण आवृत्ती प्रमुख झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीला लगाम बसला. म्हणजे मला कुठेतरी एका ठिकाणी आणून बसवलंय असं मला वाटायला लागलं. पण त्याच्यामध्ये पण आता आनंद मिळतो, कारण आवृत्ती प्रमुख म्हणून मी जेव्हा काम करते तेव्हा मला जेव्हा प्रमुख असतात, म्हणजे माझे वरिष्ठ जसे माझ्यावर लक्ष ठेवून असतात किंवा चुका दाखवून देतात वगैरे, तसं मी आता जिल्ह्यातले रिपोर्टरांकडे लक्ष ठेवून असते. त्याच्यामधले म्हणजे मला माझी स्वतःचीच एक परीक्षा देवानी घेतली असं म्हणायला हरकत नाही, कारण ही सगळी लोक माझ्यापेक्षा सिनियर आहेत. या सिनियर लोकांकडून मी काय काम करून घेणार, म्हणजे तो थोडासा एक असतो ना, म्हणजे की आपली ज्युनियर आपल्याकडून काम करून घेते. हा एक थोडासा एक मुद्दा माझ्या याच्यात आला. हा एक अनुभव म्हणजे वेगळा आहे. तसा हा म्हटला तर गमतीशीर अनुभव पण आहे. पण हे तुला सांभाळून घ्यायचंय. म्हणजे ते सगळ्यांचा हे ठेवून तुला काम करतेस. ते गमतीशीर किस्सा असा की माझ्या सिनियर लोकांचा मी सल्ला घेते. मी त्यांना कधी दाखवत नाही की मी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहे, मी दाखवतच नाही. त्यांना घेऊन बसते, त्यांच्याशी गप्पा मारते, त्यांच्याकडूनच अनुभव घेते, आणि ती कला माझ्याकडे आहे. म्हणजे ती कला प्रत्येक स्त्रीमध्ये असते, म्हणून तर स्त्रीला एक संवेदनशील माता, बहीण, वेगवेगळे रूप दिली गेली आहेत. तर ते मी करून घेते. सुरुवातीला ते फार अवघड गेलं मला, म्हणजे मला असं वाटायचं की मला जमणारच नाहीये, आणि थोडंसं सहकारांमध्ये पण त्यावेळी होतं, आता हिच्या हाताखाली काम करायचं आपण, असं त्यावेळी होतं सुरुवातीला. आणि ते पण बरोबर आहे, म्हणजे असं नाहीये की कारण मी एकेकाळी त्यांच्या हाताखाली काम केलं, आता मला ते माझ्या हाताखाली काम करणार. आणि माझा पूर्ण स्टाफ जेंट्स आहे मॅडम, पूर्ण स्टाफ जेंट्स आहे जिल्ह्यामध्ये, आणि त्याच्यात मी महिला म्हणून वरिष्ठ. पण तो आनंद मला आता खूप भारी वाटतात. आणि मला असं पण वाटत नाही की मी जेंट्समध्ये काम करते, कारण इतके चांगले सहकारी मला पुढारीमध्ये भेटलेले आहेत. जिल्ह्यातला सगळा स्टाफ सहकारी आहे, त्याच्यामुळे तो भेदभाव होत नाही. पण आता माझ्या थोडंसं ना फ्रीडमला, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कुठेही जाऊ शकत नाही. कुठेही जाऊ शकत नाही, कारण कुटुंब आहे. आता माझं एक कुटुंब आहे, म्हणजे बरोबर, ती कुटुंब आहे पुढारी. म्हणजे तो पंकज छाटल्यासारखं वाटतं मध्ये मध्ये, कधी कधी वाटतं की नाही, माझे पंख अजून कुठेतरी मजबूत करण्यासाठी ही जबाबदारी आपल्याला दिली गेलेली आहे. पण माझा सगळ्यात चांगला अनुभव, मी जेव्हा रिपोर्टर होते तेव्हा खूप चांगला अनुभव होता. आता तो त्यावेळी मान सन्मानचा विषयच नव्हता, कारण मी माझं काम करायचे. आता मान सन्मान मिळतो, खूप मान सन्मान मिळतो, त्या आवृत्ती प्रमुख आहे म्हणून माझ्या पदाला मान सन्मान मिळतो. मला स्वतःला तो मान सन्मान मिळाला पाहिजे, तो म्हणजे जान्हवी पाटील म्हणून मिळाला पाहिजे. पदाला बघून मान सन्मान करणारे हजारो लोक असतात, आपलं कर्तृत्व पण तितकं असावं या दृष्टीने मी प्रयत्न करते. आणि त्यासाठी मी याचं सगळं क्रेडिट माझ्या सगळ्या स्टाफला देते, पुढारीच्या स्टाफला, कारण इतकी सोपी गोष्ट नाहीये की जिल्हा सांभाळणार. आणि हे सहकारी माझ्याबरोबर असतात, प्रत्येक गोष्टीत माझे भावंड म्हणून माझ्यासोबत उभं राहतात. मॅडम हा प्रॉब्लेम आहे ना, आपण सॉल्व्ह करू, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. म्हणजे हे लोक माझ्यासोबत असतात. मी जरा माझा चेहरा जरी पडला ऑफिसमध्ये तरी ते म्हणतात तुमचा चेहरा पडला, काय झालंय का मॅडम. इतकी काळजी घेणारे सहकारी आहे. आणि त्याच्यात मी तुम्हाला मगाशी म्हटलं की माझे घरचा तर पाठिंबा, ही सांगायची गरजच नाही. तर मिस्टर माझे पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांचं आणि माझं क्षेत्र हे अगदी सारखंच आहे. फक्त काय होतं, आम्ही दोघंही एकमेकांना आमच्या क्षेत्रातल्या गोष्टी सांगत नाही, तेही मला सांगत नाही. व्यावसायिकता जपली झाली, पण तेही मला खूप सपोर्ट करतात. आणि हा अनुभव माझ्यासाठी, म्हणजे आता याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे, बरेच उदाहरण आहे. पण मी इतकंच सांगेन की अनुभवातनंच माणूस घडतो, आणि त्याच्यातनंच मी जाते. आणि मी जे काय आहे ते माझ्या आयुष्यामध्ये समाधानी आहे. आणि जेव्हा महिला समाधानी आयुष्य जगायला शिकतात तर त्यांना पुढे जाणं का अवघड नाही. जेव्हा अपेक्षा वाढत जातात तेव्हा महिला असमाधानी होते. त्यामुळे सगळ्या महिलांना एवढंच सांगेन की समाधानी आयुष्य जगायला शिका, आहे त्यात समाधानी राहायला शिका, तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. जान्हवी, तू नकारात्मक वातावरण ऑफिसचं होतं ते तू सकारात्मक करून सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करतेस. रश्मी, तुला विचारायला मला आवडेल की इतक्या वर्षानंतर तू पुन्हा पत्रकारितेत आलीस, सतत बदलणारी हे आपलं क्षेत्र आहे आणि नवीन आपण स्वीकारत जायचं असतं. तर जेव्हा तू परत पुन्हा काम करायला सुरुवात केलीस त्यावेळेला कुठलं चॅलेंज तुझ्यासमोर होतं? जेव्हा अगदी मोजून 12 वर्षानंतर मी पुन्हा पत्रकारितेत आले. एक तप गेलं ना ग, बरोबर आहे की नाही? आणि किती बदललंय क्षेत्र हे. हो, क्षेत्र खूप बदललं,
पण हे जे 12 वर्ष मधली जी होती ना, ती माझी म्हणजे माझं काहीतरी शिकायचं राहिलं होतं आणि ते शिक्षणाचा काळ होता असं मी समजेन. आणि मगाशी तू प्रश्न विचारलास की पत्रकारिता कशी बदलली किंवा मी आधी करत असलेली पत्रकारिता आणि 12 वर्षानंतर आत्ता करते ती पत्रकारिता यातला फरक. मी तर असं म्हणेन की मी 1990-92 त्यावेळीची पत्रकारिता ही मी माझ्या काकांच्या माध्यमातून बघितली होती की बातमी कशी लिहिली जात होती किंवा काय. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा स्वतः 2006 ते 2010 मध्ये पुढारीत होते तेव्हा बघितली होती. आणि त्यानंतर 12 वर्षानंतर मी जेव्हा परत आले ना, पहिल्या दिवशी मला कळलंच नाही की मी बातमी काय करायची म्हणजे मलाच माझं वाटायला लागलं की मी खरंच पत्रकार होते ना आधी. कारण सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल होते, मोबाईल माझ्याकडेही होता, पण तो मोबाईल पत्रकारितेसाठी कसा वापरायचा आहे, त्याचा खरंच काय वापर करायचा आहे हे मला शिकायचं आहे आता, असं मग मला वाटायला लागलं. आणि मला एखादी गोष्ट नाही येते असं जर जाणवलं मग मला चैन पडत नाही. मला का येत नाहीये, मला यायला हवंय. आणि तेव्हा अनायसे मी जेव्हा तिथे होते सगळ्यांसाठी मी सिनियर पत्रकार होते. म्हणजे सगळ्याच जणांनी मला तरुण भारतमध्ये आल्यावरती तो एक मान दिला की नाही, रश्मी आधीही होती, तिला अनुभव आहे आणि जिल्हा प्रशासनाचा खास करून तिला अनुभव आहे. शासकीय भाषा कशी बोलली जाते किंवा शासकीय जे काही शब्दप्रयोग आहेत ते रश्मीला परफेक्ट माहिती आहेत. त्यामुळे आम्हाला ती जिल्हा प्रशासनासाठी तीच हवी आहे. आणि माझं सिलेक्शन झालं आणि मी आले खरी, पण बातमी काय करू. तेव्हा मला माझ्यासोबत स्वरूप काणे नावाचा एक पत्रकार होता जो मला तिथे सिनियर होता 2 वर्षांनी, पण माझ्यापेक्षा लहान, पण तो ह्या पिढीचा होता, ज्याला मोबाईल कसा वापरायचा, तो पत्रकारितेत कसा वापरायचा हे सगळं त्याला छान माहित होतं. मग मी त्याच्याशी मैत्री केली आणि मैत्री करायला मला तसं सांगायला लागत नाही. त्यामुळे माझी त्याच्याशी मैत्री झाली, छान मैत्री झाली. मग बातमी कशी मिळवायची आहे, कॉपी, एखादा मॅटर जर आपल्याला मिळाला आहे तर तो कुठून कॉपी करायचा, मग त्याच्यावर आपले संस्कार कसे करायचे, अगदी बेसिक गोष्टींपासून त्याने मला सगळं शिकवलं. आणि मग हळूहळू डिजिटल, सोशल मीडिया ह्या सगळ्याच्या माध्यमातून पत्रकारिता करायला मी शिकले. एखादी बातमी, उदाहरणच घ्यायचं झालं तर मी जेव्हा पुन्हा पत्रकारितेत आले तेव्हा कोस्टल हायवे हा विषय म्हणजे अजूनही तो ऐरणीचा विषय आहे आपल्याकडे, तो प्रगतीपथावरती आहे ते काम. तर कोस्टल हायवे आपल्याकडे होतोय इतकं फक्त कानावरून जात होतं, आपल्यापर्यंत ते माझ्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं. बातम्यांच्या माध्यमातून जेवढं पोहोचेल तेवढंच, पण खरंच त्याच्याबद्दल काय घडतंय हे कुठे शोधू हे जेव्हा मी त्याला विचारलं स्वरूपला, तो म्हणाला करा की सर्च गुगलला, काय आहे कोस्टल हायवे, मंजूर कधी झालाय, कोणी केलाय, त्याच्या निगेटिव्ह बातम्या बघा, त्याच्या पॉझिटिव्ह बातम्या बघा आणि ठरवा तुमचं मत काय आहे ते. आणि मग मला कळायला लागलं की अरे हो, सोशल मीडिया म्हणजे काय. सोशल मीडिया आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीचा एक चांगला वापर आणि एक वाईट वापर असतो, तर मग मी ह्या सोशल मीडियाचा चांगला वापर करायला शिकले. मग तो कोस्टल हायवे कधी मंजूर झालाय, त्याच्यासाठी किती पैसे मंजूर झाले, त्याच्याविषयी लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, मग तो आता कलेक्टर ऑफिसला कोणत्या लेव्हलला आहे, त्याच्यावरती आता काय सुरू आहे, त्याच्या बाबतचे मतप्रवाह काय आहेत, या सगळ्याची माहिती मग मी घ्यायला लागले. आणि अशा पद्धतीने बदललेली पत्रकारिता मी बघितली. सगळ्याच जणींचा प्रवास हा संघर्षमय प्रवास आहे, आपण सगळ्यांनीच बघितलं. मला आवर्जून सांगावंसं वाटेल की तुम्ही सगळेच जण ह्यांना एक पत्रकार म्हणून ओळखता, पण प्रत्येकीकडे एक वेगवेगळी कला सुद्धा आहे. जसं आपण रश्मी बरोबर बोलत होतो तर रश्मी उत्तम चित्रकार आहे, ती वेगवेगळ्या वस्तू सुद्धा छान तयार करते. पालांडे मॅडमच्या बद्दल जर मला बोलायचं असेल तर मॅडम उत्तम शिक्षिका आहेत. मॅडमच्या हाताखाली आम्ही पत्रकारितेचं शिक्षण घेतलेलं आहे. आम्ही डिग्री करू शकलो जर असू पत्रकारितेची तर ती फक्त पालांडे मॅडममुळे आम्ही करू शकतो. कोमलबद्दल बोलायचं असेल तर कोमल आकाशवाणीवर उत्तम लिखाण करते, संहिता लेखन करते, जे अभावाने आढळतं कारण आता नाटिका लिहिणं हे खूप कमी झालेलं आहे. पात्रांना समोर आणणं, ते प्रसंग तयार करणं हे खूप कठीण आहे आणि ती करते. आणि जान्हवीबद्दल सांगायचं तर खूप सांगण्यासारखं आहे. तिने खूप पुरस्कार मिळवलेले आहेत, राज्यस्तरावरचे पुरस्कार तिच्याकडे आहेत. पण ते सांगतानाच ती उत्तम तायक्वांदोपटू आहे, जे ती कदाचित विसरली असेल, पण मला हे चांगलं माहिती आहे. आणि ती जनजागृती करते, वेगवेगळे कार्यक्रम करते. आणि ती जेव्हा वार्ताहर होती म्हणजे जेव्हा ती सांगते
की तिचं स्वातंत्र्य हरवलं, तर तिने काय केलं होतं, तर तिने अनेक ठिकाणी असे लेक्चर्स घेतले होते महिलांमध्ये, मुलींमध्ये जनजागृती करून आपलं स्वसंरक्षण कसं केलं पाहिजे याबद्दल सुद्धा तिने सांगितलं होतं. की म्हणूनच म्हणलं की आता ह्या आहे, इतरही आमच्या सगळ्या महिला सहकारी पत्रकार आहेत, प्रत्येकीकडे काही ना काही कला आहे आणि ती कला सांभाळून, स्वतःचं घर सांभाळून, घर संसार सांभाळून आज या रत्नागिरीतल्या पत्रकारितेमध्ये तितक्याच दृढतेने उभे आहेत आणि स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांनी जपलेलं आहे. आज असं कोणी म्हणू शकत नाही रत्नागिरीतल्या महिला पत्रकारांना की ही ह्याच्यावर अवलंबून आहे म्हणून ती बातमी लिहिते. प्रत्येक जण स्वतंत्र बातमीदारी करतो, स्वतंत्र प्रत्येकाचे सोर्सेस आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी स्वतःला विकसित केलेलं आहे. मुलाखतीच्या अगदी शेवटाकडे आलेलो आहोत आपण आणि प्रत्येकीलाच विचारावं असं वाटेल की काय तुम्ही सांगाल, तुमच्या प्रवासातला संदेश काय द्याल किंवा काय तुमच्या भावना व्यक्त कराल रत्नागिरीकरांकडे किंवा आपल्या आमच्या प्रेक्षकांकडे. एक ओळीमध्ये सांगा मॅडम, काय वाटतं तुम्हाला आजच्या वेळेला? किती वाईट परिस्थिती आली तरी खचून जाऊ नका, कारण मुळात पत्रकारितेचं क्षेत्र हे रत्नागिरीमधलं जरी असलं तरी रत्नागिरीला एक सांस्कृतिक वेगळी ओळख आहे आणि खूप सुरक्षित आहात तुम्ही इथे. त्यामुळे न घाबरता, न डगमगता बिनधास्त पत्रकारिता करा. तुम्हाला इथल्या लोकांचा, इथल्या नागरिकांचा प्रचंड चांगला सपोर्ट आहे. त्यामुळे हे क्षेत्र तर आहे चांगलं, प्रश्नच नाही. यात उलट नवीन मुली यायला हव्यात असं मी म्हणेन. पालांडे काकींनी जे शेवटचं वाक्य बोलले तेच खरं तर माझी गेल्या कित्येक वर्षांपासूनची खंत आहे असं मी म्हणेन की मी आणि जान्हवी आणि अगदी इथे आता खरं तर ती आपल्या इथे उपस्थित नाहीये, पण मी तिचं नाव इथे आवर्जून सगळ्यांच्या वतीने उल्लेख करते तिच्या नावाच्या. ती म्हणजे मीरा शेलार. आम्ही तिघी जणी एक काही महिन्यांच्या अंतराने आम्ही पत्रकारितेत आलोय, साधारण 2008 मध्येच. पण त्यानंतर आज तागायत रत्नागिरीत महिला पत्रकार आली नाही, आम्हाला नवीन मैत्रीण मिळाली नाही. अनेक जेंट्स पत्रकार जोडले गेले या क्षेत्राशी, पण ती एक खंत नेहमीच मनाला लागून राहिली की हे क्षेत्र इतकंही वाईट नाहीये किंवा मुलींना जर असं वाटत असेल किंवा हे क्षेत्र सुरक्षित नाहीये किंवा इतर आणखीन काही आव्हानं असतील ह्या क्षेत्रात, तर तुम्ही पूर्ण अभ्यास याच्यात करून येऊ शकता. तुम्ही म्हणजे पालांडे काकी ते आहेतच, गुरु आहेत त्या इथे आमच्या सर्वांच्याच. तर तुम्ही त्यांच्याकडे अगदी शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन तुम्ही ह्या क्षेत्रात उतरू शकता. पण तुम्ही या, हे क्षेत्र खूप चांगलं आहे ज्याच्यामुळे तुमचा जनसंपर्क वाढतो आणि त्यातनं तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास तुमच्यात निर्माण होतो आणि त्यातनं तुम्ही स्वतःचा शोध घेऊ शकता, स्वतःला जगासमोर कॉन्फिडंटली प्रेझेंट करू शकता. तर मी आताच्या नवीन पिढीच्या मुलींना तर नक्की आवाहन करेन की तुम्ही ह्या क्षेत्रात या, हे क्षेत्र तुमची वाट बघतंय. मी इतकंच सांगेन की जितकं मोठं संघर्ष तितकं मोठं तुम्हाला यश मिळेल. बरोबर. आणि जाता जाता एवढंच सांगेन की प्रत्येकाकडे काहीतरी असतं, तर त्या गुणांचा, तो कलांचा उपयोग करा. नोकरी म्हणजेच महिला परिपूर्ण होते असं नाही. स्वतःकडे असलेल्या कलांचा उपयोग करून स्त्री स्वतःच्या पायावर भक्कम उभी राहू शकते. मी असं म्हणणार नाही की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, पण परिपूर्णपणे जा. म्हणजे कोणी अडचणी येतील वगैरे हा विषय ठेवू नका. आणि महिलांसाठी खूप प्लॅटफॉर्म आता आहेत, तर तुम्ही जरूर पुढे यावं. आणि महिलांना सहकार्य करणाऱ्या ह्या महिलासुद्धा असतात. प्रत्येक वेळी महिलांचे पाय महिला खेचत नाही, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या महिलासुद्धा समाजामध्ये आहेत. कारण दरवेळी म्हणतात की महिलेचे पाय महिला सोडतात नाही, तर मग ह्या मताशी मी सहमत नाही आहे. एक महिलाच एक महिलेला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते, तर ते नक्कीच तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा. आता जसं जान्हवी म्हणाली की हा गैरसमज आहे की महिलांना मागे खेचतात, हा कुठेतरी मागे होता असेल समज, पण आता तो मोडीत काढला जातोय. एखाद्याची प्रशंसा कशी करायची किंवा तिच्यातला चांगलं गुण कुठे बघायचा हे आम्ही पत्रकारितेत शिकलो. कारण एखाद्याविषयी चांगलं लिहायचं हे खूप कठीण काम आहे. तुम्ही कुणाबद्दल चांगलं बोलून बघा, मनाला यातना होतात. आणि आम्ही पानभर बातम्या किंवा रिपोर्ट्स करतो. पत्रकारिता तुम्हाला चांगलं वागायला शिकवते. त्या माणसामध्ये कितीही वाईट गुण असले तरी त्याच्यात काहीतरी चांगलं आहे हे बघण्याची कला पत्रकारितेने मला दिली. प्याला भरलेला आहे की रिकामा आहे असं बघण्याची नजर असावी लागते. तर मला बऱ्याच वेळेला
एखाद्यामध्ये भरलेलाच प्याला दिसतो. तर पत्रकारिता हे क्षेत्र सुद्धा महिलांसाठी अगदी ओपन आहे. इथेही महिला आपलं साम्राज्य निर्माण करू शकतात. मी साम्राज्यच म्हणेन, जसं की जान्हवी आता इथे आवृत्ती प्रमुख आहे, अनघा आमचा इंटरव्ह्यू घेते, पालांडे काकी त्यांचं स्वतःचं एक पेपर आहे, कोमलचं स्वतःचं डिजिटल चॅनल आहे. आणि मी एवढ्या 12 वर्षानंतर येऊन पुन्हा माझं काही वर्षातच पुन्हा नाव लोकांच्या तोंडी यायला लागले. मग तेव्हा रश्मी असेल, पण आता विभा आहे. तर हे क्षेत्रही तुमच्यासाठी ओपन आहे. तर जाता जाता एवढंच म्हणेन, नेहमीच मला प्रेरणा देणारी एक कविता, ती म्हणजे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. खूप छान, खूप छान. आपण आज सगळ्या महिला पत्रकारांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्या आयुष्याचं थोडंसं गणित उलगडलं. आमच्यामध्येच अनघा निकम पण पत्रकार आहे. मला जशा ह्या सगळ्या मुली आहेत, अनघा ही माझीच मुलगी आहे. त्यामुळे तिच्याही ज्या वेळेला ती पत्रकारितेमध्ये आली, ती खरं बघायला गेलं तर मी ह्या मुलींकडनं पत्रकारिता शिकले, म्हणजे मुलांचंही मी नाव घेईन. तिच्याही पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अडचणी आलेल्या नाहीत असं नाहीये. ती आज डिजिटल प्लॅटफॉर्म प्रहारचा सांभाळते. तिथपर्यंतचा तुझा प्रवास मला वाटतं आमच्याबरोबर तू पण शेअर करावास. 2001 पासूनचा हा प्रवास आहे. आणि जसं जान्हवी म्हणाले की अपघाताने मी आले, तसं मीही इथे अपघातानेच आले. इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकलच्या ब्रांचमधनं मी शिक्षण घेतलंय आणि 1 वर्षाचा गॅप होता. काय घरी करायचं बसून 1 वर्ष असा विषय होता. तर वडील म्हणाले जा, एक पेपर सुरू होतोय आणि त्या पेपरमध्ये काम कर. आणि माझ्या लक्षात आलं की हे जे काय आहे ते आपलं आहे. मेकॅनिकलचे ड्राफ्टर, लेथ मशीन्स किंवा ते ड्रॉइंग्स हे काही माझं नव्हतं, कधीच नव्हतं. आणि सगळं जे काही आत्तापर्यंत इतके वर्ष, तर 25 वर्ष होत असतील, पण जे काय आले, पुढारीमध्ये काम केलं, प्रहारमध्ये तर गेली 10 वर्ष काम करते. खूप मार्गदर्शक भेटले, ह्या सगळ्या मैत्रिणी भेटल्या. आम्ही भांडलो, रडलो, रुसलो, सगळं काही इतक्या वर्षांमध्ये आम्ही केलंय. पण आम्ही एकत्र आहोत. आज काही झालं, कोणी हाक मारली तरी आम्ही एकत्र येतो. आणि काही असेल तरी मार्गदर्शक म्हणून मॅडम आहेत, सहकारी पत्रकार आमचे जेंट्स ते पण सगळे आहेत आमच्याबरोबर. आणि मला असं वाटतं एक अर्थातच जे काही आज मला अनघा म्हणून ओळखतात, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त माझे वडील, त्यांचं जे काय होतं, जे काय ते लिखाण करायचे, जे काय त्यांच्यात जे काय होतं, ते सगळं कुठेतरी त्यांची जबाबदारी म्हणून मी सांभाळते असं मला वाटतं. या व्यतिरिक्त मी काही केलं असं नाही वाटत मला. पण मी आवर्जून सांगेन की ह्या सगळ्या जणी असतील, रत्नागिरी गेले 30-40 वर्षात खूप बदलली. आणि बदल चांगले होतात, वाईट होतात, पण ह्या बदलांचा वेध घेण्यामध्ये महिला पत्रकारांचं योगदान खूप चांगलं आहे. आणि ते जाणीवपूर्वक सगळ्यांनी लक्ष देऊन त्याचं म्हणजे दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. खूप कष्ट करणाऱ्या ह्या सगळ्या जणी माझ्या मैत्रिणी आहेत. आम्ही खूप कष्ट करतो. योग्य बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आम्ही सगळेच जण काम करतो. या सगळ्याच जणी काम करतात. आज तुम्ही सगळ्या जणी खूप वेळ काढून, म्हणजे मला आवर्जून सांगेन, प्रत्येकीला काही ना काही आहे. बातमी आहे, कुणाकडे बातमी, फोन येत आहेत, घरी जायचंय, घरातलं पण आवरायचं, हे सगळं करून सुद्धा या सगळ्या जणींनी माझ्यासाठी इतका वेळ दिला, प्रहार डिजिटलसाठी वेळ दिला. मी सगळ्या जणींना खूप शुभेच्छा देईन. आपण असेच सगळे एकत्र काम करूया आणि आपल्या ह्या क्षेत्रात महिला पत्रकार अजून याव्यात अशी जी काही इच्छा आहे आपल्या सगळ्यांचीच, ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना नवरात्र आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.